Okay, recording will start. Let's start. Before going to start table content, let me know from your side what is the definition of table? Put in chat. Okay, what you know? What is the table? Yes, no one knows. What is table? Okay, diagram consisting of row and column. Exactly. Yes, yes, yes. Okay, Adish, right answer. Okay, exact answer is what? Collection of. Okay, this is basically collection of row and column. ठीक है. आता बघू रो अँड कॉलम जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो त्यामध्ये कंटेंट काय काय तर डिसाईड करू एकदा. ओके, टेबल क्रिएट करताना एक तर टेबल टॅग लागेल. ओके, त्यामध्ये रो असतो, टेबल रो म्हणजे टीआर कंटेंट झालं. आणि त्यामध्ये कॉलम असतो, त्याच्यासाठी त्याला काय म्हणा इथंच आहे ना टेबल. ही टेबल आहे समजा, याच्यामध्ये काय काय आहे. हा फर्स्ट रो आहे, सेकंड रो आहे, थर्ड रो, फोर्थ रो. टेबल रो आहे, पहिला एक टेबल आहे मोठं असं. ठीक आहे, त्यानंतर टेबलच्या आतमध्ये टेबल रोज आहेत, टेबल कॉलम्स आहेत. ओके, हा टेबल हेडिंग आहेत, ही बघा. हा टेबल हेडिंग आहेत, बरोबर आहे, हा टेबल हेडिंग आहेत. आणि आतला काय दिस आर डेटा. ओके, हा टेबल डेटा झाला. आता समजून घ्या, एखादी टेबल करताना किती कंटेंट लागेल आम्हाला. एक तर आउटसाइडचे एक टेबल आउटर फेरीवर. ठीक आहे, देन इनसाइड व्हॉट नीड्स टू डू. फर्स्ट डिफाईन रो. फर्स्ट रो मध्ये त्यामध्ये टेबल हेडिंग्स आहेत. त्यानंतर ना सेकंड रो मध्ये टेबल डेटा आहे. म्हणजे कंटेंट बघा, फर्स्ट टेबल, टेबल रो, टेबल हेडिंग, टेबल डेटा, टेबल कॉलम. एवढं सगळं गोष्टी मिळून एक टेबल क्रिएट होत आहे. येस. ओके, दिस इज हाऊ टू प्लॅन. ओके, एचटीएमएल मध्ये कसं प्लॅन केले बघा. लाईक दिस. दिस विल बी द टॅग्स और एलिमेंट फॉर टेबल कंटेंट. ओके, टेबल कंटेंट मध्ये हा एलिमेंट्स आहेत, कोणते कोणते. एक तर पहिला आउटर फेरीचं टेबल, टेबल कंटेंट, टेबल एलिमेंट इज द टॅग फॉर टेबल वन. ओके, then inside that there will be row. First row, we can say first row as a table row, right? Table's a first row आहे, टेबल सेकंड रो, टेबल थर्ड रो, टेबल फोर्थ रो. टेबल फर्स्ट रो मध्ये काय आहे, म्हणजे टेबल रो साठी काय शॉर्टकट राहील. टीआर. टीआर इज द एलिमेंट फॉर टेबल रो. अंडरस्टूड. टेबल साठी टेबल टॅग आहे, टेबल रो साठी टीआर आहे. ओके, फर्स्ट रो मध्ये काय आहे, कंटेंट हेडिंग्स आहेत, राईट. These are headings. So we can say these are table headings. So table headings चा shortcut काय होतो, TH. TH is the element for table heading. Okay. Then comes to inside. These are what? These are all our data. हे रो वाईज डेटा आहे. फर्स्ट रो मध्ये 3 डेटा, सेकंड रो मध्ये एवढे डेटा. ठीक आहे, आणि ह्याला काय म्हणतात, टेबल डेटा म्हणता येईल. मग टेबल डेटाचा शॉर्टकट काय होतो, टीडी. कसं क्रिएट व्हायला, टेबल, टेबल हेडिंग, टेबल रो. ओके, टेबल डेटा. असं हे सगळं एलिमेंट मिळून एक टेबल क्रिएट होतो. आता मी पहिला क्रिएट करून बघायचं. लेट मी ओपन फाईल. एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, समजून घ्या. ठीक आहे, लॉट ऑफ टाइम युज्ड इन एचटीएमएल. ओके, ठीक आहे, इथं मी काय करतो, टेबल डॉट एचटीएमएल लिहितो. टेबल कंटेंट शिकणार आहे म्हणून टेबल डॉट एचटीएमएल लिहिलं. ठीक आहे, जस्ट वेट फॉर क्रिएट फाईल. हा, क्रिएट झाला टेबल डॉट एचटीएमएल. डिफॉल्ट कंटेंट आणतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे एक्सटेन्शन डाउनलोड केल्यावर हा आयकॉन टाकून एंटर केला तर डिफॉल्ट कंटेंट येतो. व्हॉट इज द रॉंग हिअर. ठीक आहे, आला कंटेंट आला. ह्याला आपण देऊ टेबल टायटल. ठीक आहे,
टेबल साठी मी ऑलरेडी सांगितले, टेबलचं डेफिनेशन काय असतो? कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम. ठीक आहे, हा डेफिनेशन आहे. आणि याला कमिट आउट कसं करायचं? येस्टरडे वी सीन कमिट साठी हा टॅग युज करतो बेसिकली. ठीक आहे, कमिट करण्यासाठी. आणि टेबल मध्ये आम्ही आता डिस्क्राईब बघितलो, टेबल मध्ये कोणतं कोणतं कंटेंट येतात. ओके, फर्स्ट काय येतो? टेबल येतो. मग टेबलचं एलिमेंट काय आहे? एलिमेंट इज नथिंग बट व्हॉट? टॅग्स. टेबलचं एलिमेंट राहील टेबल. ठीक आहे, टेबलचं डिफाईन करायचं असेल तर पहिला टेबल म्हणून डिफाईन करावं लागेल. ओके, ज्याचं टॅग असेल टेबल टॅग. ठीक आहे, त्यामध्ये काय गोष्टी आलतं? टेबल रो आलतं. ठीक आहे, टेबल रो साठी कोणता टॅग असणार? टी आर. ठीक आहे, हा टेबल रो साठी झालं. आता टेबल कॉलम घेऊ. टेबल कॉलम साठी काय टॅग असेल? ऑब्विसली टीसी. देन व्हॉट आर रिमेनिंग लेफ्ट? एक टेबल हेडिंग राहिलं, एक टेबल डेटा राहिलं. एवढं तर काय, हे तर टेबलचे मेन पार्ट आहेत. आता आतले पार्ट साठी टेबल हेडिंग. टेबल हेडिंग. ओके, टेबल हेडिंग साठी ऑब्विसली काय येईल? दोन्हीचे शॉर्टकट TH. ठीक आहे, देन लास्ट वन इज व्हॉट? टेबल डेटा. टेबल मध्ये जे पण डेटा असतो ना त्याला टेबल डेटा म्हणतात. टेबल डेटासाठी TD. तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल तर बघा, टेबल इन्सर्ट करायचं असेल तर पहिला तुम्ही टेबल कीवर्ड युज करणार. त्यामध्ये रो पाहिजे, रो TR युज करणार. त्यामध्ये हेडिंग्स पाहिजे, TH युज करणार. त्यामध्ये डेटा पाहिजे, TD युज करणार. आता मी सगळे युज करून बघायचं का? एक टेबल क्रिएट करून बघायचं. लेट मी सेट वन एक्झाम्पल. ओके, एक एक्झाम्पल सेट करतो. क्रिएट अ टेबल ऑफ टू रोज वर्ड्स टू रोज दव्यान ओके, पिकल विथ डेटाज रोहन ओके हैज पास्ड विथ 86 स्कोर. ठीक है, सेम समर्थ हैज पास विथ 90 स्कोर. नाउ क्रिएट टेबल. ठीक आहे, आता काय सांगितले प्रॉब्लेम मध्ये? काय सांगते बघा, दोन कंटेंट दिले. काय दोन कंटेंट दिले? दोन रोचं टेबल क्रिएट करायचे. रोहन नेम झालं. ओके, त्यांनी पासवर्ड झाले. ओके, पासवर्ड फेलचं दुसरं हेडिंग झालं. तिसरं त्यांनी स्कोर केले 86. सेम समर्थ एक नाव आहे, त्यांनी पासवर्ड आहे, त्यांनी स्कोर केले 90%. म्हणजे तीन कॉलम तीन रोचं डेटा टेबल बनवायचे. सिंपल प्रॉब्लेम वरून एवढा अंडरस्टँड येते. तीन रो तीन कॉलमचं टेबल बनवायचं. टेबल बनवायचं असेल तर कधी पण काय कंटेंट युज करायचं? टेबलसाठी टेबल टॅगच युज करतात बेसिकली टेबल क्रिएट करण्यासाठी. आणि हाऊ टू यूज टेबल कंटेंट? जस्ट सिम्पली यूज टेबल टॅग. ओपन केले टेबल टॅग. आता फर्स्ट काय करायचे? फर्स्ट रो डिफाईन करायचे. ठीक आहे, आता टेबल मध्ये जेव्हा पण बघतो ना आम्ही, आता ही आउटर लेयरचं जे लेअर दिसतो ना, टेबल फॉर्मॅट तुम्ही क्रिएट केल्यावर आउटर लेयरचं लेअर जो आहे ना तो क्रिएट होतो टेबल मुळे. आता आतलं तुम्ही कसं चालू करणार? पहिला फर्स्ट रो डिफाईन करा. फर्स्ट रो मध्ये हेडिंग्स लिहा. सेकंड रो डिफाईन करा. सेकंड रो मध्ये टेबलचा डेटा द्या. ठीक आहे, आता मग रो डिफाईन करायचं. किती रो पाहिजे होते आपल्याला? एक हेडिंग साठी, म्हणजे अजून दोन रोहन आणि समर साठी दोन रो, म्हणजे तीन रो डिफाईन करून ठेवायचं. TR एक TR बनवलं, एक रो बनवलं. दुसरा रो बनवलो. ठीक आहे, तिसरा रो बनवतो. आता तीन रो बनवलं. का बरं तीन रो बनवलं? प्रॉब्लेम मध्ये सांगितलं तीन रो बनवण्यासाठी. ठीक आहे, आता पहिला रो मध्ये काय असतो? आता टेबल मध्ये बघितले कधी पण पहिल्या रो मध्ये कधी पण हेडिंग असतात. ह्याला हेडिंगला टेबल हेडिंगला काय म्हणतात? TH म्हणतात. किती हेडिंग आहे? 1 2 3. इथं पण 3 आहे. आमच्या प्रॉब्लेम मध्ये किती हेडिंग आहे? रोहन नेम एक हेडिंग झालं. ठीक आहे, समर्थ सॉरी नेम बटन पास और फेल साठी दुसरं हेडिंग आणि स्कोर साठी तिसरं हेडिंग. तीन हेडिंग आहेत. हे चालू तीन व्हायचं हेडिंग बटन मेन्शन करायचं. TH whose mic is on guys, please mute yourself.
ओके. आता टेबल हेडिंग साठी काय लिहावं लागेल? टेबलचं कंटेंट नेम लिहा. नेम नंतर ना टीएच. ओके, फर्स्ट रो मध्येच आहे. तिन्ही तिन्ही हेडिंग फर्स्ट रो मध्येच आहे, म्हणून मी एका रो मध्ये तिन्ही गोष्टी लिहितोय. मेक मेक शुअर की फर्स्ट रो मध्येच लिहिता तुम्ही, अंडरस्टँडिंग करून घ्या. ओके, फर्स्ट रो मध्ये 3 हेडिंग आहेत. सलग जे हेडिंग दिसलेत ना तुम्हाला इकडे पण, तिन्ही एकच रो मध्ये आहेत ना. हा फर्स्ट रो मध्येच आहे, पण कॉलम वेगवेगळा आहेत, पण तिन्ही एकच रो मध्ये आहे. सेम आपल्याला पण इथे कसं करायचं आहे? नेम. ओके, पास और फेल. अजून एक आहे स्कोर. स्कोरचा आहे, स्कोर इथे करतो टीएच स्कोर. ठीक आहे, एवढं कंटेंट लिहिलात. आता आउटपुट बघूया का आउटपुट आलंय. आउटपुट आउटपुट बघा काय आलं. नेम, पास और फेल, स्कोर. 3 कॉलम क्रिएट होऊन आले. ठीक आहे, जेव्हा असं मी सिलेक्ट करतो 3 पार्ट दिसतील तुम्हाला. ठीक आहे, इथे एक लाईन आहे बेसिकली, इथं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे एक लाईन आहे आणि इथे एक स्मॉल लाईन. 3 लाईन मध्ये एकदम दिसत नाही येते. ठीक आहे, पण 3 एका रो मध्ये आलेत वन बाय वन. फर्स्ट गोष्टी झाला. सेकंड गोष्टी काय करायचे तर डेटा एंट्री करायची. डेटा एंट्री सेकंड रो मध्ये आहे, सेम रो मध्ये नाहीये. ठीक आहे, सेकंड रो मध्ये आहे. म्हणजे पहिला रो ओपनिंग केला, पहिला रो क्लोज केला, पहिला रोचं काम एंड हिअर अँड नाव कम्स टू सेकंड रो. सेकंड रो मध्ये जे पण आहे ना, तो टेबल हेडिंग नाही, दोज आर टेबल डेटा. ते टेबल डेटा येतो. टेबल डेटा कसं इन्सर्ट करायचं? टीडी. फर्स्ट काय सांगितले? नेम. नेम काय आहे याचं? रोहन आहे. ठीक आहे, रोहन इथं देऊ, रोहन. ठीक आहे, त्याच्यानंतर ना पास आहे का फेल आहे? पास आहे. ठीक आहे, सेकंड कंटेंट मध्ये पास फेल विचारले, ईडी पास. अजून एक कंटेंट आहे स्कोर, त्याला स्कोर किती आले? 86 आलं. आता चेक करू काय आउटपुट आलंय. ही बघा, आलं का? रोहन पास और फेल पास झाले, स्कोर किती? 86 आहे. आता अजून एक डेटा एंट्री करायची, अजून एक डेटा नेक्स्ट रो मध्ये येत असतो, सेम रो मध्ये तर येत नाहीये. मग सेम रो क्लोज होऊन जाईल. नेक्स्ट रो डिफाईन करा, नेक्स्ट रो मध्ये परत डेटा एंट्री करा. टीडी फर्स्ट ह्याचं समर्थ. ठीक आहे, टीडी. ओके, समर्थ पास और फेल, ही इज पास, ही इज ऑल्सो पास. ओके, then last one which TD score 90%. अंडरस्टँडिंग होते कसं टेबल फॉर्मॅट, टेबल क्रिएट करतात? असं टेबल क्रिएट करतात बेसिकली. आता आउटपुट चेक करू. आला का? 3 रो 3 कॉलम दिसतात का वेगवेगळे थोडाफार? 3 रो 3 कॉलम. दिस इज हाऊ द थिंग्स आर राईट क्रिएट टू टेबल. ओके, टेबल क्रिएट करण्यासाठी हा एवढ्या गोष्टी लागतात. आता ह्याच्यामध्ये बघा इथं काय केले त्यांनी टेबल क्रिएट करण्यासाठी. जर कंटेंट बघायला गेलो ना, सीएसएस सोडूया. ठीक आहे, सीएसएस तुम्हाला आता लगेच नाही कळणार. हा बघा, टेबल क्रिएट करायचंय. टेबल फर्स्ट काय केले, टेबलला हे आउटर लेअर क्रिएट करून घेतलं युजिंग टेबल टॅग. टेबल टॅग करणे, टेबल कुठे एंड करतोय बघा, सगळं डेटा आतमध्ये एकदम एंडिंगला टेबल एंड होतो सगळं डेटाच्या नंतर. त्यानंतर काय केलंय, किती रो आहे मोजायचं. किती रो आहे? 1 2 3 4 5 6 7 7 रो आर देअर. आता बघ 7 रो डिफाईन करते त्यांनी. हा फर्स्ट रो आहे. ठीक आहे, हा सेकंड रो आहे. आता क्लोज होतो सेकंड रो आणि थर्ड रो स्टार्ट होतो. थर्ड रो क्लोज होत आहे. फोर्थ. ओके, फिफ्थ, सिक्स, 7 रो डिफाईन केले. 7 मध्ये पहिला इथं चेक करा की कोणचं जे पण हेडिंग लाईन आहे. ठीक आहे, कोणचं रो हेडिंग लाईन? फर्स्ट रो हेडिंग लाईन आहे, म्हणजे फर्स्ट रो मध्ये जे पण कंटेंट घेणार आहे तो टीएच मध्ये घेणार तो. ठीक आहे, फर्स्ट कंटेंट बघा, फर्स्ट कंटेंट टीएच मध्ये घेतलंय, बाकीचे कंटेंट टीडी मध्ये घेतलंय. का बर? बाकीचे जे टेबल डेटा आहेत हे फर्स्ट रो मध्ये जे तो टेबल हेडिंग्स आहेत म्हणून तो टीएच मध्ये घेतो, टीडी मध्ये डेटासाठी टीडी मध्ये घेतो. टेबल कळालं का? व्हॉट इज टेबल and how to create table, how to use table? If yes, put in chat. Yes, yes, yes. Okay. समजलं.
आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय गाईस. टेबल कळाला का? हाऊ टू क्रिएट टेबल? येस. ओके सिद्धी सिंग. ओके प्रतीक. येस. ओके. That's very cool, guys. Okay, this is totally cool. Now move ahead with next part. Move ahead with next part. Okay, let me back from there. टेबल बॉर्डर हे सगळं सीएसएस मध्ये येतो बेसिकली. ओके, दिस इज नॉट कम्स अंडर द एचटीएमएल. पण टेबलला बॉर्डर वगैरे पाहिजे असेल ना, असं बॉर्डर वगैरे देता येतो. वी लर्न इन एचटीएमएल. ओके, सीएसएस सॉरी, वी लर्न इन फ्युचर. ओके, एचटीएमएल मध्ये लर्न करू इन अपकमिंग सेशन. ओके, कोलॅप्स वगैरे कसं करता येतंय, वन पी एच सॉलिड. ओके, बॉर्डर कोलॅप्स वी सी इन अपकमिंग फीचर, अपकमिंग सेशन. हे टेबल साईज झाला. आता अजून एक इम्पॉर्टंट आहे, कॉल स्पॅम आणि रो स्पॅम. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉल स्पॅम आणि रो स्पॅम. कॉल स्पॅम म्हणजे काय असतो? स्पॅन. स्पॅन इज नथिंग बट व्हॉट यू नो. स्पॅन इज नथिंग बट दोन गोष्टीला कंबाईन करतो, त्याला स्पॅन म्हणतात बेसिकली. ठीक आहे, इन एचटीएमएल, स्पेशली इन एचटीएमएल दोन गोष्टी आहेत. ओके, आता समजा हा फर्स्ट कॉलम होतं, सेकंड कॉलम होतं. पण इथं नेम बघा, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कोलॅब झालंय. कोलॅब होऊन एकत्रित नाव दिसतोय. म्हणजे ही रो स्पॅन झाले, रो स्पॅन झाले. इथं कॉलम स्पॅन झाले, इथं रो पण स्पॅन झाले, कॉलम पण स्पॅन झाले. ही कसं करता येतंय? ओके, असं जर तुम्हाला टेबल क्रिएट करायचं असेल, ठीक आहे, आता समजा आता मला काय करायचंय, आणि हे नेम जो आहे ना, हा कमिट आउट करू थोडाफार. मला नेमला काय करायचंय? कॉल स्पॅम करायचे. कॉल स्पॅम करतो, सॉरी रो स्पॅम करतो. म्हणजे फर्स्ट रो, दोन्ही रो मध्ये दिसायला पाहिजे तोच कंटेंट नेम. आता आउटपुट चेक करा. हे बघा, नेम काय झालं? बेसिकली इट्स कम्स इन सेकंड रो. हाय, लेट मी टेक हिअर एक्झाम्पल. सीएसएस नाहीये, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये नाही कळणार कसं वर्किंग व्हायला. ठीक आहे, सिम्पली कॉल स्पॅम जर केलेत ना फर्स्टला, हा रन करून दाखवतो. आम्ही कसं टेबल बनवलं, सेम टेबल बनवलं नाही, पण सेम टू सेम. ठीक आहे, आता मी फर्स्ट काय करतोय, कॉल स्पॅम जे आहेत ना, 3 करतो. 3 करून रन करतो, बघा काय होतंय. बघा, 1 2 3 तिन्ही गोष्टी आले. आता मी एज पण रिमूव्ह जर केलो ना, आता रन जरी केलो ना, ही बघा, पूर्ण कॉलम मध्ये नेमच राहिलं. ठीक आहे, आता मी याला सिंगल करतो, सिंगल करतो. आता बघा, सिंगल, बाकीचे दोन काय झाले? एम्प्टी झाले. ठीक आहे, आता मी याच्या समोर पुढे कंटेंट पण लिहू शकतो. एच एच एच. बेसिकली मला हे सांगायचं होतं, ही जी कॉल स्पॅम जे आहे ना, कॉल स्पॅम काय करतो? दोन कॉलमला कंबाईन करून देतो. आता ही कॉलमला दोन्ही कंबाईन करायचे. ठीक आहे, नेम इथपर्यंत कव्हर व्हायला पाहिजे, कुठं? एज पर्यंत. कसं करणार तुम्ही? कॉल स्पॅम फर्स्ट मध्ये दोन लिहिणार, जिथं नेम आहे तिथं, आणि रन करा. की बघा, दोन घेतलं का? आता तुम्हाला रो स्पॅम पाहिजे, कॉल स्पॅम नको, रो स्पॅम पाहिजे. हा फर्स्ट आणि सेकंड आहेत ना, एकच कंटेंट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक डेटा रिमूव्ह करून इथं कॉल स्पॅम जे आहे ना, ह्याला रो स्पॅम करावं लागेल. रो स्पॅन. ओके, रो स्पॅन करा, आणि याच्यामध्ये आता रन करा. की बघा, दोन कंटेंट घेतलं रो मधलं, दोन दोन ब्लॉक घेतलं का? जस्ट बिकॉज ऑफ दिस रो स्पॅम. कॉल स्पॅम केलं तर कॉलम दोन घेतात, रो स्पॅम केलं तर दोन घेत आहे. आता 3 करतो, 3 घेतलं की पूर्णपणे तोच घेतो, नेमच घेतो. ठीक आहे, आता मला 3 नाही द्यायचे, मला मोर देन 4, 3 पेक्षा जास्त घेऊन बघायचे काय होत आहे. नो नो ऑपरेट. जेवढं रो आहे तेवढं कलेक्ट करतो, पुढचं नाही ऑपरेशन करून देतो. ठीक आहे, रो स्पॅम कॉल स्पॅम कळालं. आता मला टीडी मध्ये रो स्पॅम पाहिजे. आता मी काय करतो, ह्याला ह्याला रिमूव्ह करतो, ह्याला ऍज इट इज ठेवतो. ठीक आहे, फर्स्ट नेम होता, सेकंड एज होता, थर्ड ऑल्सो एज एज. ठीक आहे, आणि याच्यामध्ये टीडी आहे. झाड, चलो ठीक.
आता रन करतो, नॉर्मल टेबल क्रिएट होत आहे. ठीक आहे, लाईक दिस टोटल होत आहे. मला काय करायचे, हा सेकंड रो दिसतंय, सेकंड रो मधलं फर्स्ट आणि सेकंड हा दोन्ही एकच कंटेंट दाखवायचे मला. ते कसं करू शकताय तुम्ही? फर्स्ट रो सोडा, सेकंड रो इथं आहे, सेकंड रो मध्ये यायचं, कॉल स्पॅम करायचं. ठीक आहे, आता इथे येऊन 2 करा आणि एक रिमूव्ह करून टाका. ठीक आहे, एक टीडी जे स्मिताचं नाव आहे ना, ह्याला कमिट होतो, रिमूव्ह करून टाका, रन करा. की बघा दोन्ही कंटेंट घेतला का तो, ह्या पूर्ण रो घेतला. दिस इज हाऊ यूज कॉल स्पॅम आणि रो स्पॅम. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता तुम्हाला परत पाहिजे ही खालचं जे रो आहे ना, ती पूर्णपणे एम्प्टी पाहिजे. खालचं रोला या, मग इथं काय करा, ह्याला कॉल स्पॅम करा, जेवढं कॉलम आहे तेवढं स्पॅम करून टाका, मग तो एकामध्ये राहील 3. ठीक आहे, हा दोन्ही रिमूव्ह करून टाका, कारण तो पूर्ण एकच स्पेस घेणार आहे. आता रन करा, घेतलं का लास्ट वन, नॉट अ 3 बरोबर होतं, पण ते कोलम विसरलं होतं. बघा एकच घेतलं पूर्ण आय ईव्हीच, सॉरी ईव्ही पूर्ण घेतलं का, एंड टू एंड. अंडरस्टूड? येस और नो? लेट पुट इन चॅट इफ नो, इफ लेफ्ट टाइप नो, ईपीएस ईपीएस. तर टेबल मध्ये जाऊन बॉर्डर ब्लॅक करणं, बॉर्डर अवेलेबल होईल या, यस होणार. पण आता मी सीएस नाही सांगत आहे ना तुम्हाला, सीएसएस च्या टायमिंगला सीएसएस च्या गोष्टी सांगतो. Okay, now we are learning HTML. So why we introduce CSS inside HTML? So that is my plan. Plan is well, simply first learn HTML structure language learn करू पहिला, त्यानंतर CSS बघू. Okay, everyone saying yes, that is cool. Now comes to next part. स्टायलिंग आहे, कॉल ग्रुप. ओके, असं काय नाहीये. आता मी येतो लिस्टला. लिस्टचे 2 गोष्टी सांगतो. देर आर, ओके, इन HTML देर आर 2 टाइप्स ऑफ लिस्ट. वन इज ऑर्डर लिस्ट, सेकंड वन इज अनऑर्डर लिस्ट. ओके, लिस्ट म्हणलं तर तुम्हाला डोक्यात यायला पाहिजे लिस्टचं टॅग कोणता आहे. एल आय असेल किंवा लिस्टच टॅग असेल, दोन्हीपैकी एक एलिमेंट असतो लिस्टचं. ठीक आहे, मी टॅग सांगितलो. आता टेबलचं टॅग काय म्हणून विचारलं तर तुम्ही काय सांगणार, टेबल म्हणून. ओके, इमेजेसचं काय, IMG. असंच मी लिस्ट जरी विचारलं ना, यू कॅन से लिस्टचं एकतर पॉसिबिलिटी आहे LI, नाहीतर स्वतः ऍज इट इज लिस्ट असू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, एक ऑर्डर लिस्ट, एक अनऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट म्हणजे काय असतो, ऑर्डर लिस्ट इज नथिंग बट काउंटेबल असतो त्या ऑलरेडी. ओके, तुम्हाला बघूनच कळतं की एवढं काउंट आहे, 1 2 3 4. दीज आर ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट कशाला म्हणायचं, तो काउंटेबल आहे, लगेच कळते 4 आहेत म्हणून. दीज आर अनऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्ट कशामुळे सांगायचं, ही तर डॉट नसतो, स्टार नसतो, हॅश नसतो. ओके, ह्याला म्हणून अनऑर्डर लिस्ट म्हणायचं. कळतंय ऑर्डर लिस्ट कशाला म्हणायचं, अनऑर्डर लिस्ट. हा 2 लिस्ट आम्ही डिफाईन करतो. लॉट ऑफ थिंग, लॉट ऑफ प्लेसेस वी यूज लिस्ट. ओके, इव्हन आम्ही नॅव्हिगेशन बार बनवताना यूज करतो, पॉइंट्स डिक्लेअर करताना यूज करतो. ठीक आहे, दोन्ही युजेबल आहेत. ओके, मोस्टली तुम्ही एज्युकेशन सेक्टर मध्ये MCQ टाइप समथिंग यू वॉन्ट टू डू, ओके, देन ऑब्विसली यूज लिस्ट टॅग्स. ठीक आहे, टॉपिक लिस्ट ऑर्डर म्हणजे एवढं समजून घ्या, बघितल्या बघितल्या की काउंट कळते किती काउंट, त्याला ऑर्डर लिस्ट म्हणायचं. अनऑर्डर लिस्ट यू नीड टू काउंट फ्रॉम 1 to 1, 1 बाय 1 काउंट करावं लागेल, एंडिंगला तुम्हाला किती काउंट आहे कळेल. आता 4 आहे म्हणून लगेच कळालंय, इथं 50-60 असलं तर तुम्हाला बघून कसं कळतंय 50-60 आहेत म्हणून, यू नीड टू काउंट राईट. पण इथं असं नाही, इथं 50 पर्यंत असलं, 100 पर्यंत असलं, 1000 पर्यंत असलं, देर विल बी काउंट. So this is why we can say these are on order list and these are unorder list. ठीक आहे, कसं डिफाईन करते बघायचं ऑर्डर आणि अनऑर्डर. चला, मी सांगितले लिस्ट लिस्ट लर्न करावं. ठीक आहे, फर्स्ट याच्यासाठी एलिमेंट बघा, टॅग LI. LI इज टॅग फॉर लिस्ट. ठीक आहे, सेकंड ऑर्डर लिस्ट होता, ऑर्डर लिस्ट, आणि ह्याच्यासाठी टॅग आहे ऑर्डर लिस्ट आहे. आता LI साठी लिस्टला LI असेल तर ऑर्डर लिस्टला काय असतो, OL, ऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्टला अनऑर्डर लिस्ट.
इवेल सिंपल. अंडरस्टँड होतंय इथपर्यंत? आता आपण करून बघायचं. ठीक आहे, आता आम्ही करून बघूया एंड टू एंड कसं ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट वर्क करते बेसिकली. ठीक आहे, बघा ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट जर तुम्हाला प्रेफर करायचं, पहिलं लिस्ट बघूया, फक्त एल आय करून बघू. एल आय मास्टर. ओके. एल आय माइंड. ओके, मास्टर माइंड लिहिलो. आता आउटपुट चेक करू एकदा काय आउटपुट आलं असतील दोन्हीचं. की बघा अनऑर्डर लिस्ट मध्ये आला. डिफॉल्ट काय असतो? अनऑर्डर लिस्ट असतो. टेक इट माइंड. डिफॉल्ट जर तुम्ही विथआउट युजिंग युएल ओएल जर तुम्ही कंटेंट लिहित असेल तर तो अनऑर्डर लिस्ट आहे. त्याला ऑर्डर करायचं असेल, हा गोष्टीला तुम्हाला ऑर्डर करायचंय. मग तुम्ही कसं ऑर्डर करणार? त्याला तुम्ही कशात घेणार? ऑर्डर लिस्ट मध्ये घेणार ओएल. ठीक आहे, आपण एकदा ना इथं प्रॅक्टिस करू देन कम्स टू देअर. हा ठीक आहे. ऑर्डर लिस्टला तुम्ही काय करणार? सिम्पली ओएल मध्ये लिस्ट अंडर मध्ये आणणार. कसं बघा, अनऑर्डर लिस्ट साठी कॉफी टी मिल्क होतं ना, ही अनऑर्डर लिस्ट आहे. तुम्ही हा यूएल काढला तरी पण तो डिफॉल्ट अनऑर्डर लिस्टच आहे. ठीक आहे, आता जर रन केलं ना काही चेंज नाही होणार. पण जे हेडिंग सोबत जे पण कॉम्बिनेशन होतं, तो इथून बघा, इथं कसं थोडा पण स्पेस देऊन चालू झालं होतं लिस्ट. पण तुम्ही यूएल काढणार ना, तो स्पेस निघून जाणार समोरचं. तो डायरेक्टली स्टार्टिंग पासूनच कंटेंट येणार. परत तुम्ही आता फक्त इथे युएल करून बघा, तो फॉलो करणार अनऑर्डर लिस्टला. ठीक आहे, आता रन करा. आता बघा कंटेंट समोर आलं. दिस आर अनऑर्डर लिस्ट. सिम्पल आहे. अनऑर्डर लिस्ट पाहिजे असेल तर यूआय डिफाईन करायचं. फर्स्ट युएल, त्यामध्ये फक्त लिस्ट काउंट करून जायचं, लावून लिस्ट देत जायचं. जेवढं लिस्ट देणार तेवढं लिस्ट अनऑर्डर दिसेल. परत 3 देतो, रन करतो, की बघा अनऑर्डर लिस्ट आलं. ठीक आहे, सेम फॉर ऑर्डर लिस्ट. ऑर्डर साठी इथं ओएल आहे, इथं ओएल करून टाका. ओ करा फक्त. ओएल. ठीक आहे, ओएल केलंय, रन करू. हे बघा 1 2 3 4 5 6 आलं. दिस इज हाऊ वी यूज ऑर्डर ऑन ऑर्डर लिस्ट. आता ह्याला ऑर्डर लिस्ट करायचं तर मला सिम्पली काय करतो? ओएल करतो. ठीक आहे, कंट्रोल एक्स, इथं वाय करून. ठीक आहे, आता हे रन जरी केलं ना, ऑर्डर मध्ये कन्वर्ट झाले. आता आउटपुट बघा, हे बघा 1 आणि 2 आलं का ऑर्डर लिस्ट मध्ये. दिस इज हाऊ ऑर्डर मी अनऑर्डर लिस्ट डिफाईन्स. ओके, अजून एकदा मी ऑर्डर मी अनऑर्डर पण लिहितो. आता ऑर्डरचं लिहिलो, अनऑर्डरचं लिहितो. युएल करतो. युएल मध्ये एल आय इंटू 3 असं पण लिहू शकता तुम्ही बेसिकली. ठीक आहे, ऑरेंज, येलो, रेड. आता आउटपुट चेक करा. एक ऑर्डर आलं, एक अनऑर्डर आलं. अनऑर्डर डॉट वर नाही येतोय. ठीक आहे, आता मला समजा दुसरं गोष्ट सांगतो. सर मला इथं 1 2 3 नको पाहिजे, मला ते एबीसीडी पाहिजे, किंवा मला रोमनचा अंकी पाहिजे, इथं 1 2 3 नको. मग त्या केसमध्ये काय करावं लागेल? आणि इथं मला स्टार पाहिजे, हॅश पाहिजे. ओके, अजून जे आयकॉन्स आहेत तसे आयकॉन पाहिजे सर, हे डॉट नकोय. मग त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? त्या सिच्युएशन मध्ये यू नीड टू यूज, ओके, टाइप्स. हे बघा, त्यामध्ये तुम्हाला स्टाईल यूज करावं लागेल बेसिकली. ठीक आहे, ती स्टाईल इनलाईन स्टाईल आहे बेसिकली. ओके, दिस इज ऑल्सो सीएसएस. ठीक आहे, त्याचं टाईप डिफाईन करावं लागेल तुम्हाला. लिस्ट स्टाईल टाईप डिफाईन करावं लागेल. ठीक आहे, पहिला आपण अनऑर्डर लिस्टचं बघू. ठीक आहे, त्याला इनलाईन सीएसएस म्हणायचं. अनऑर्डर लिस्टला जर तुम्हाला इथं सर्कल पाहिजे, सर्कल पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार? स्टाईल, स्टाईल लिस्ट स्टाईल टाईप आलं. इथं लिस्ट स्टाईल टाईप तुम्हाला काय पाहिजे? सर्कल. आउटपुट बघा तुम्हाला, हे जे समोर डॉट येत होतं ना, आता सर्कल मध्ये येईल. आले का सर्कल मध्ये? सेम फॉर दिस, इथं तुम्हाला काय पाहिजे? एबीसीडी पाहिजे. ओके, ठीक आहे, एबीसीडी पाहिजे. आता तुम्ही काय करणार? सिम्पली हा ओएल मध्ये इथं स्टाईल म्हणून लावणार. स्टाईल इनलाईन स्टाईल आहे बेसिकली.
लिस्ट स्टाईल टाईप. ओके, इथे ये द्या. ठीक आहे, स्मॉल ए दिलं. आता चेक करा. हे नथिंग चेंज, वाय डन नॉट चेंज. एबीसीडी काय कंटेंट आहे एबीसीडी साठी? दिस इज बेसिकली फॉर अनऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट साठी काय असतो? टाईप असतो. ऑर्डर लिस्ट मध्ये बेसिकली टाईप असतो. ठीक आहे, इथं लिस्ट स्टाईल असं काय नसतो, इथे बेसिकली टाईप असतो. टाईप ओके, कॅपिटल ए. इथं आले बघा किती टाईप आहेत बघा, एवढे टाईप आहेत. वन ए, स्मॉल ए, हे रोमन्स. ओके, या रोमन्स आहे. हा कॅपिटल मध्ये हे आहे. ठीक आहे, ये घेतो. ये घेऊन बघू काय काय येते फर्स्ट. आउटपुट चेक करू. की बघा हे बी आलं. ठीक आहे, आता मी काय करतो, आता इथे एबीच्या जागी बघू डी देऊन करतो. डी डी दिल्यावर काय येते, समोरचं येतंय का स्टार्टिंग पासून घेतंय? म्हणजे टेस्ट केस स्टडी करूया आपण. इथं डी जर देतो, मग डी चं समोरचं घेतंय का ए पासूनच घेतंय ते बघायचंय. काही नाही घेतलं. ओके, त्याला फक्त तेवढंच माहिती ए पासून चालू केलं तरच घेतो, नाहीतर नाही होणार. कळाला? स्मॉल ए घेतो आता. स्मॉल ए घेतलं तर ए बी. ठीक आहे, आता रोमन घेतो. जर तुम्ही रोमन घेतले, आय दिले. ठीक आहे, आता काय होतंय, रोमन मध्ये येतात वन टू. बघा वन टू. ऑर्डर आणि अनऑर्डर लिस्ट कळतंय? कळालं? यस. ओके, in chat saying all of us, yes, yes, yes. That is very cool, guys. लेट मी गिव वन होमवर्क फॉर यू गाईज. एक होम साठी तुम्हाला एक टास्क देतो, असेल टास्क करतो. 10 रोच, ओके, 5 कॉलमचं टेबल क्रिएट करायचं न बघता. ओके, कॉलमचं नाव सांगतो मी, काय काय सांगतो. लेट मी राईट ओव्हर हिअर. डेटा तुम्ही एंट्री करा. ओके, दिस इज फॉर टास्क. क्रिएट टेबल. ओके, 5 कॉलम किंवा 10 रोज. 10 रोज, 5 कॉलम. ओके, त्यानंतर न लिहितो टी एच जे आहे ना, टेबल हेडिंग कोणता कोणता आहे. SR नंबर, सिरियल नंबर. ठीक आहे, देन नेम, रोल नंबर. ओके, एंड मार्क्स एंड रिझल्ट. 1 2 3 4 5. 5 कॉलम झाले तर ठीक आहे. 10 रो भरायचे. टेबल डेटा तुम्ही डमी द्या. टीडी राईट युअर ओन सेल्फ. राईट युअर ओन. ठीक आहे, हा कॉपी करतो. कॉपी. कळाले प्रॉब्लेम? कळाले? पहिला ती सांगा, प्रॉब्लेम कळाले का? काय करायचंय? चॅट मध्ये या, सांगा प्रॉब्लेम काय आहे, सांगा बरं. कळालं असेल तर येस म्हणा, नाहीतर नाही म्हणा. आय विल एक्सप्लेन वन मोर टाइम. प्रॉब्लेम कळालाय? येस. ओके, एव्हरी वन सिंग येस. लेट मी पुट दॅट वन हिअर. कॉपी पेस्ट करून ठेवा. मला उद्याच्याला तुम्ही सॉल्व्ह केलेलं पाहिजे हा गोष्ट. ठीक आहे, उद्याच्या बिफोर जॉईन करायच्या अगोदर मी 5-10 मिनिट त्याच्यासाठी टाइम देईन, कोण कोण सॉल्व्ह केले बघण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर ना अजून एक टास्क सांगतो. टास्क. ठीक आहे, क्रिएट ऑर्डर लिस्ट. ओके, ऑर्डर लिस्ट क्रिएट करायचं. रोमन. रोमनचे आयकॉन्स यायला पाहिजे. ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट विथ रोमन.
ओके. एक तर ऑर्डर लिस्ट करा, एक करा, दोन ऑर्डर करा, तीन ऑर्डर करा, पण ते रोमन स्टार्ट व्हायला पाहिजे. ओके. याच्यामध्ये अजून एक देतो, अनऑर्डर लिस्ट विथ स्क्वेअर. स्क्वेअर पाहिजे मला. ठीक आहे. हे कळालं का काय असतंय? मी आता का कसं केलो, इथं सर्कल केलं होतं, मला इथं स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे. स्क्वेअर न स्टार्ट होलो, स्क्वेअर ऑरेंज, स्क्वेअर मध्ये परत येलो. ठीक आहे. आणि सेम इथं मी कसं घेतलो, रोमन साठी आय घेतलो होतो. तुम्ही पण मला कॅपिटल मध्ये आणून दाखवा. ते कॅपिटल आहे. कॅपिटल, कॅपिटल वन. प्रॉब्लेम्स कळाला असतील. मी पण टास्क ही पण कॉपी करतो, चार्ट मध्ये देतो. ओके. आणि ही फर्स्ट विंडो ही. ओके, लेट मी पुट दॅट वन ऑल्सो. दोन्ही टास्क इथंच दिले मी. ठीक आहे. ठीक आहे. हे दोन्ही टास्क इथं आहेत, कॉपी करून ठेवा. विथ युअर फ्री टाइम और आफ्टर दिस सेशन यू कॅन लुक ॲट वन्स. ओके. एकदा सॉल्व्ह करून घ्या, ते सगळं सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. लेट्स कम विथ नेक्स्ट वन. अदर लिस्ट आर ऑल्सो देअर. ओके. अदर लिस्ट एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. डीएल, डीटी. ओके. डीएल आहे, डीटी आहे. these are what basically. Let me check. ओके. आय होप नाव यू गाईज आर अंडरस्टूड. ओके. टायटल आणि त्याचं डिस्क्रिप्शन. टायटल डिस्क्रिप्शन. डीटी म्हणजे डेटा टायटल, डेटा डिस्क्रिप्शन. ओके. त्याला डिस्क्रिप्शन लिस्ट म्हणतात. की असं आउटपुट येत आहे. याच्यासाठी कोणता यूज करायला लागेल? टेबल म्हणजे डेटा टायटल, सॉरी, डेटा टायटल. आणि दिस इज वॉट डेटा डिस्क्रिप्शन. डेटा टायटल, डेटा डिस्क्रिप्शन. लेट वन्स ट्राय विथ ओन. ओन ट्राय करू एकदा. ओके. समजा मला काय पाहिजे, ऍपल. ठीक आहे. आणि मला असं आउटपुट पाहिजे, दिस इज बेस्ट, दिस इज बेस्ट, असं आउटपुटला पाहिजे मला. मग मी कसं करणार बेसिकली? सगळ्याला काय करतो, कमिट आउट करतो. तसं कंटेंट पाहिजे असेल तर पहिला काय करायला लागेल तुम्हाला? डीटी. डीटी मध्ये काय लिहायचं? ऍपल. ठीक आहे. आणि तुम्हाला त्यामध्ये परत काय पाहिजे? वन्स लूप. ओके. फर्स्ट तुम्हाला डीएल पाहिजे, त्यामध्ये डीटी आहे. ओके. डेटा लिस्ट आहे. डीएल नंतर ना डीटी, डीडी येतात. ओके. दिस इज माय बॅड, आय हॅव टेकन डायरेक्टली डीटी. डीएल, data list. Inside that, inside that what they take? dt. ओके. हा काय असतो? टेबल डेटा म्हणजे डेटा टायटल. डेटाचं टायटल काय आहे? ऍपल. ओके. ह्याच्या खालीच परत तुम्ही डीएल लावतो. डीएल. एक असतो डिस्क्रिप्शन लिस्ट असतो. डिस्क्रिप्शन लिस्ट कोणता आहे? दिस इज बेस्ट असं लिहिलं होतं. दिस इज बेस्ट. आउटपुटला चेक करू काय आलंय. आलं का? पण इथं इथं चेक करा, आपल्याला असं नाही मिळालं जसं आपलं एक्सपेक्टेशन होतं. ऍज पर दिस नॉट वी गेट लाईक दॅट. असं नाही मिळालं. बघा असं. अच्छा, मी काय केलं, डीएल केलं होतं, त्याला डीटी करायचं होतं. ठीक आहे. डीडी, डेटा डिस्क्रिप्शन. मी तुम्हाला क्वेश्चन विचारायचं होतं. ओके. अनफॉर्च्युनेटली आय फॉरगेट. त्याला डीडी करा. डीटी, meaning of dt is what? Data title. dd is nothing but data description. Now check the output. Now this time you can see. Okay. Table data and table description will come as per our expectation. I hope you guys are also this get understand झाला हा गोष्टी पण. Okay. Then comes to our very important parts. Okay. Block and inline elements. Okay. Block elements already we know at least more than 15 elements. आतापर्यंत 15 tags cover पण झाले. 15 elements तुम्ही
नॉलेज पण आलं. आता मला ब्लॉग आणि इनलाईन इंट्रोडक्शन करतो. ब्लॉग एलिमेंट कशाला म्हणायचं, इनलाईन एलिमेंट कशाला म्हणायचं. ब्लॉग एलिमेंट त्या गोष्टीला म्हणायचं, ठीक आहे, ज इथं बघ काय लिहिलंय, डिफॉल्ट, नो नो नॉट दिस वन, ब्लॉग ऑलवेज स्टार्ट विथ, हा, ब्लॉग लेवल एलिमेंट ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन. याचं मिनिंग काय होतो, मी आउटपुटला दाखवतो. ठीक आहे, काय होतं, ब्लॉक लेवल एलिमेंट ऑलवेज स्टार्ट विथ अ न्यू लाईन, दिस इज द डेफिनेशन ऑफ ब्लॉक एलिमेंट. कसं का म्हणले, समजा इथं ऑर्डर लिस्ट मध्ये, ठीक आहे, आता बघा इथं फर्स्ट जेव्हा मी कंटेंट लिहिले पूर्ण एवढं पर्यंत स्पेस घेतलाय, अजून पण स्पेस होतो पुढं, ठीक आहे, हा पूर्ण स्पेस एवढं स्पेस ऑक्युपाईज केलंय, बाकीचं स्पेस नेक्स्टला पाठवलंय. मास्टरला बघा, मास्टरला एवढं लाईन होतं, मग पुढचं अजून स्पेस होतं ना, एवढं स्पेस आहेच ना एमटी, ही माइंड पण बसलं असतं पुढं, ठीक आहे, आणि ऑरेंज सगळेच बसले असते अजून इथं कंटेंट. आणि हे समोर कसं का बसलं नाहीये, का बसलं नाही, युएल जे आहे ना, ओके, ऑर्डर लिस्ट एल आय जो आहे लिस्ट, तो ब्लॉक लाईन आहे. तो काय करतो, समोरच्याला ब्लॉक करतो एवढा रस्ता, हे ब्लॉक करून नेक्स्ट लाईनला पुढच्या जे पण कंटेंटला नेक्स्ट लाईनला प्रिंट करवतो. म्हणून डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, ब्लॉक लेवल के एलिमेंट्स आर ऑलवेज स्टार्ट विथ न्यू लाईन. म्हणजे तो सेम लाईन मध्ये कधीच प्रिंट होत नाही. आता मास्टर आणि माइंड एका लाईन मध्ये प्रिंट होत नाही, तो नेक्स्ट लाईन मध्येच प्रिंट होतो, म्हणून त्याला म्हणायचं काय, ब्लॉक एलिमेंट्स. आता इनलाईन एलिमेंट्स कोणतं झाले, एका लाईन मध्ये जर प्रिंट होत असेल लाईक दिस, आता बघा एका लाईन मध्ये आपण कंटेंट कोणतं कोणतं आहे ती बघू, एलिमेंट्स कोणतं आहे ती बघूया. ब्लॉकचं डेफिनेशन अजून एक सांगतो, द ब्लॉक एलिमेंट विच आर ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन, न्यू लाईनला स्टार्ट व्हायला पाहिजे आणि सेम लाईन मध्ये नको प्रिंट व्हायला. सेम लाईन मध्ये जर प्रिंट होत असेल तर त्याला इनलाईन एलिमेंट म्हणायचे. आणि ब्लॉक एलिमेंट कोणतं आहेत, इनलाईन एलिमेंट कोणतं आहेत, आम्ही आता इथं बघू. ठीक आहे, आता हे बघा, दीज आर ऑल ब्लॉक एलिमेंट्स. जर तुम्ही ऍड्रेस यूज केलाय, नेक्स्ट कंटेंट कधी पण नेक्स्ट लाईनला प्रिंट होतो, सेम मध्ये होतच नाही. आर्टिकल इज ऑल्सो द ब्लॉक एलिमेंट असाइड. ब्लॉक कोड काल बघितलो, ब्लॉक कोड बेसिकली दिस इज यूज फॉर व्हॉट पर्पज, ओके, तो पॅराग्राफचे कंटेंट मध्ये पाहिजे असं आता मी बघितलं ना, तसं कंटेंट पाहिजे तर ब्लॉक कोड यूज करतो. कॅनव्हास फॉर ग्राफिक्स, डीडी आता बघितलंय, डीडी नेक्स्ट लाईनलाच प्रिंट झाला. डीएल आणि डीडी, डीटी आणि डीएल, सॉरी, डीटीएनडीएल नेक्स्ट लाईनला प्रिंट झाला ना, पुढे स्पेस पण होता, तो प्रिंट होऊ शकला असता तिथं समोर. इथं बघा ऍपलचं समोर हे लाईन येऊ शकलं असतं इथं समोर, पण आलं नाहीये, का बरं आलं नाहीये, हे ब्लॉक एलिमेंट आहे. ब्लॉक एलिमेंट काय करतो, ऑलवेज स्टार्ट विथ न्यू लाईन, तो तोच लाईन मध्ये प्रिंट करत नाही, ऑलवेज स्टार्ट विथ न्यू लाईन. एवढंच लक्षात ठेवा, व्हॉट इज ब्लॉक एलिमेंट्स, ब्लॉक एलिमेंट आर ऑलवेज स्टार्ट विथ न्यू लाईन, दॅट्स इट. आणि इनलाईन, द ब्लॉक, ओके, द इनलाईन ऑलवेज, ओके, कम्स इन फ्रंट टू वन 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 बाय वन, ओके, वन फ्रंट टू वन मध्ये येतोय तो, वन टू वन असं. कोणतं कोणतं आहेत बघा, फील्ड सेट आहे, कॅप्शन आहे, फिगर आहे, फुटर आहे, फॉर्म आहे, H1 to H6 आहेत, ओके, टेबल टॅग्स पण सगळेच सगळे ब्लॉक आहेत. हेडर, हेडर इज नथिंग बट व्हॉट, HEAD, हेड, ओके, हेडर पण वेगळं कंटेंट आहे, ओके, ही बॉडी मध्ये येते बेसिकली. HR हॉरिझॉन्टल लाईन, LI लिस्ट, मेन, नॅव्हिगेशन, नो स्क्रिप्ट, ऑर्डर लिस्ट, पॅराग्राफ, ट्री, सेक्शन, टॅग, टेबल, टी फुटर, okay, table footer, UL, video. These all are what? These all are block elements. Now comes to inline. Inline's the definition बघा. A line element does not start with a new line. जे दुसरा, this is always inline. एका लाईन मध्येच कंटेंट येतात. This is not start with new line. Definition is simple. Does not start with new line. It's always in a single line. आता इनलाईनचे एलिमेंट कोणता कोणता आहे, अँकर टॅग इनलाईन आहे, एबीबीआर काल बघितलं होतो, एबीबीआर बेसिकली यूज फॉर, आता एखाद्या कंटेंटवर क्लिक केलं, डब्ल्यू होतं बघा, काल आम्ही बघितलं होतं, त्यावर असं मी फक्त कर्सर नेलो, वर्ल्ड वाईड वेब येत होतं, ओके, टायटल देऊन. एबीबीआर ही सगळं काय इनलाईन आहेत. अँकर टॅग इनलाईन आहे, आयएमजी पण इनलाईन आहे, आयएमजी, वेअर इज आयएमजी, इमेज ह्याच्यामध्ये, हा इथं आहे बघा, IMG इज ऑल्सो इन लाईन, इनपुट इज ऑल्सो इन लाईन, ओके, लेबल इज ऑल्सो इन लाईन, हे आपण बघणार आहोत फॉर्म मध्ये. इनपुट, लेबल, आतापर्यंत कोणतं कोणतं बघितलंय, टीटी, टी पण नाही बघितले, फक्त अँकर टॅग बघितलो, बी बघितलो, बोल्ड, आय बघितलो, इटॅलिक, EM बघितलो, इमेज बघितलो, ठीक आहे, BR पण बघितलो.
म्हणून हे सगळे काय तीन लाईन आहेत. तीन लाईन म्हणजे एका लाईन मध्ये यायला अलाउ करतात. सूप बघितलो, स्ट्रॉंग बघितलो, जेवढं पण तुमची ऑलमोस्ट फॉर्मेटिंग आहे, टेक्स्ट फॉर्मेटिंग, ते सगळे इटॅलिक आहेत बघा. कोट आहे इटॅलिक, सॉरी कोट, ही पण इनलाईन आहे, स्क्रिप्ट पण इनलाईन आहे. ओके, कळालं इनलाईन आणि ब्लॉक मध्ये डिफरन्स? येस और नो? पुटिंग चार्ट, येस और नो? ब्लॉक आणि इनलाईन कळाला का? येस. ओके गाइस, दिस इज टोटली कूल. ओके, एनी डाउट टिल नाउ? एनी डाउट फॉर एनीवन? देर आर टू टास्क टू यू, दोन टास्क तुम्हाला आतापर्यंत दिलेला आहे, तो उद्याच्याला कम्प्लीट करून ठेवा. ओके, while start session, I will ask to you where you are solved or not. If in case if possible, I can tell to anyone, share a screen. Okay, screen share करायला लावतो and you can show. If in case I have मला डाऊट आला तर तुम्ही फोन केला नाही, मग त्या सिच्युएशन मध्ये मी विचारू शकतो. ठीक आहे.